श्रीकृष्ण कथा मानवी जीवनामध्ये अत्यंत रोचक अशी कथा आहे. भगवंताचं चरित्र किती जरी श्रवण केलं तरी कधी तृप्ती होत नाही. भगवंत भक्तवत्सल आहे. भक्तवत्सल दीनानाथ तिही लोकी ज्याची मात. तो दीनानाथ आहे. किती जरी चरित्र वर्णन केलं तर कधी तृप्ती होत नाही महाराज. खादलेची खावे वाटे. ह्या भक्तीचा रस असा आहे की कधी क्षय पावत नाही. विठे सुख नवे भक्ती रस. विठे सुख नवे भक्ती रस. पुढता पुढती आस सेवावी. हा भक्तिरस कधी विटणारा नाही. उलट किती जरी सेवन केला तरी पुन्हा पुन्हा सेवन करावं वाटतं. का हो? कालचाल तर तुम्ही काकड्याला आज घेण्याची काय गरज होती? नाही महाराज, एक दिवसही काकडा चुकता कामा. रोज आनंद वेगळा आहे. भगवंताचं चरित्र अनंत गुणांनी लीलांनी भरलेलं आहे. त्या चरित्राचं काय वर्णन सांगावं. आपण बघितलं, सूर्यग्रहणाच्या वेळेला सर्वजण एकत्र आलेले आहे. नंतर वसुदेवाने एक यज्ञ महोत्सव केला. त्या यज्ञ महोत्सवामध्ये वसुदेवाने एक अपेक्षा निर्माण केली, मला ब्रह्मज्ञान हवं. त्याच वेळेला देवकी मातेने एक उद्वेग पुन्हा निर्माण केला. देवकी माता भगवंताला बरेच अपशब्द बोललेली आहे. जवळजवळ 20 लोकांमध्ये देवकी माता देवाला अपशब्द बोलले. त्या 20 लोकांचा अर्थ एकाच शब्दात सांगतो. देवकी माता देवाला म्हणते, देवा तू लोकटांग्या. लोकटांग्या समजतो तुम्हाला? भगवंत म्हणले, आई एवढा उद्वेग निर्माण करण्याचं काय काम आहे? देवकी मातेने सांगितलं, मी असं ऐकलं की तू तुझ्या गुरुचा मेलेला मुलगा परत आणला. म्हणे हो. मग तू तुझ्या गुरुचा मेलेला मुलगा परत आणला तर माझे 6 मुलं मेले होते ते का परत आणत नाही? काही कर, आताच्या आता जाण माझे 6 मुलं परत आणून द्या. भगवंत यमपुरीत गेले. यमधर्माला सांगितले, माझे 6 भाऊ परत दे. यमधर्माने सांगितलं, देवा तुझे 6 भाऊ आता पुढच्या योनीत बलिराजाची 6 मुलं झालेली आहे. भगवंत पाताळात गेले. बलीने देवाची पूजा अर्चा केली. देवा काय येणं केलं? म्हणे तुझे 6 मुलं माझे पूर्वजन्माचे 6 भाऊ आहे, ते परत दे. बलिराजाने ते 6 मुलं दिलेले आहे. भगवंत त्यांना घेऊन आपल्या आईजवळ आले. देवकी मातेनं त्यांना स्तनपान दिलेलं आहे. भगवंताने देवकी मातेला पूर्वकर्माचं ज्ञान दाखवलं. देवकी मातेनं शोक आवरला आणि ते 6 मुलं परत पाठवलेले आहे. अशी ही कथा इथे आहे. नंतर राजा परीक्षितीने प्रश्न केला, गुरुदेव मी अशी एक कथा ऐकली की त्या रामकृष्णाला एक बहीण होती. भगवंताला बहीण होती की नाही? आणि ती बहीण माझी आजी होती. तर माझ्या आजीचं ना आजोबाचं लग्न कसं झालं तेवढं मला सांगा. ब्रह्मण वेद तुमिच्छाम स्वसारम रामकृष्णयो यथोपमेय विजयो या ममा सीत पितामही. ती माझी पितामही होती. पितामही म्हणजे आजी. संस्कृत भाषा अतिश्रेष्ठ भाषा. इंग्रजी लोकांना मोठी आवडते, परंतु इंग्रजी सारखी दरिद्री भाषा या जगतात कोणतीच नाही. आजी आजोबा असला तर त्याला फक्त काय शब्द आहे? ग्रँडफादर, ग्रँडमदर. पण कोणाचा आजोबा आहे, कोणाचा बाप आहे, कुठं कळतं? आमच्या संस्कृत भाषेमध्ये आईचा वडील असला तर मातामह, आईचा बाप असला तर काय म्हणायचं? मातामह. आणि बापाचा बाप असला तर पितामह. आईची आई असली तर मातामही, न बापाची आई असली तर पितामही. किती श्रेष्ठ शब्द आहे.
म्हणजे प्रत्येक शब्दावरून अर्थबोध होतो. रामकृष्णाला बहीण होती, काय नाव तिचं? देवाच्या बहिणीचं नाव सुभद्रा. माझ्या आजीचं ना आजोबाचं लग्न कसं झालं, सुभद्रेचं आणि देवाचं लग्न कसं झालं ते मला सांगा. याला म्हणतात नातू. राजाच्या जीवनात आता किती दिवस राहिलेले आहे? फक्त 1 दिवस. आज 6वा दिवस आहे. उद्या 7व्या दिवशी राजाला तक्षक नावाचा महासर्प चावेल आणि मरण पावेल. मग आता शेवटच्या दिवशी राजाने प्रश्न केला, माझ्या आजीचं ना आजोबाचं लग्न कसं झालं? याला म्हणतात नातू. उद्या सकाळचं एक प्रवचन होईल. सकाळी प्रवचन झाल्यानंतर ग्रंथपूजन होईल. सकाळच्या कथेचं ग्रंथपूजन होईल आणि दुपारच्या वेळेला गीता पाठ होईल. सर्वांनी गीता पाठाकरता बहुसंख्येने हजर राहायचं. सकाळी मात्र ग्रंथाची समाप्ती होईल. ग्रंथपूजनही सकाळीच होईल. नंतर आजी आजोबाचं लग्न कसं झालं हे मला सांगा. लग्नाची गोष्ट काढल्यानंतर म्हातारे माणसे जेवण होतात. एका मुलाने त्याच्या आजोबाला विचारलं, आजोबा तुमचं लग्न कसं काय झालं होतं? मग आता राजाला तरी त्याच्या आजी आजोबाचं लग्न सांगणारा व्यक्ती भेटला, शुकदेवजी महाराज. आपल्याला तर तसंही भेटत नाही. मग लोक आता हुशारी करायला लागले. आपल्या लग्नाची कथा कोण सांगेल? मग लोक ते कॅसेटी करी ठेवतात. काय करी ठेवतात? त्या कॅसेटीची काय किंमत आहे मला अजून बी कळत नाही. फक्त लग्नापुरताच त्या कॅसेटची किंमत आहे. एकदा लग्न झालं की कितीदा कॅसेट पाहत असते. किती होते रुपयात होते? 200 रुपयात होते का 500 रुपयात होते लग्नाची कॅसेट? देव जाणे. म्हणे महाराज 200 आणि 500 रुपये कुठे लागले आता? 50 हजार रुपये तो कॅसेटवाला घेतो. मला सांगा, 50,000 रुपये तो कॅसेटवाला घेतो, ते लग्नाची कॅसेट 50 वेळेला तरी पाहतात का? कशा करता बनवतात? नाही म्हणे महाराज, जर लग्नामध्ये व्हिडिओ कॅसेट केली नाही तर पोरीकडचे लोक म्हणतात पोराकडचे भलतेच कंजूस आहे. अरे म्हणू द्या ना, म्हटलं तर काय बिघडलं? ते कॅसेट कोणी पाहत नाही. बरं, लग्न झाल्यानंतर 3ऱ्या दिवशी 4थ्या दिवशी भेटते का ते कॅसेट? 1-2 वर्षानंतर कॅसेट भेटते. तेथपर्यंत यायच्या लग्नाचा इंटरेस्ट पुरा चालला जायला असतो. कशा करतात ते? एका मुलाने त्याच्या आजोबाला विचारलं, आजोबा तुमचं लग्न कसं झालं? मग त्याने सांगितलं, थांब कसं झालं तुला सांगतो. लगेच DVD घेतला, ते लग्नाची कॅसेट टाकली, बघ म्हणले. संपूर्ण लग्नाची कॅसेट पाहिली. त्या मुलाने सांगितलं, आजोबा आजपासून कट्टी. म्हणे का? आपण गुड फ्रेंड आहे ना? म्हणे नाही, कट्टी झाली. म्हणे का? तुमच्या लग्नामध्ये सर्व लोकांचे फोटो काढले, माझा एक बी फोटो काढला नाही, म्हणून आजपासून तुमची आमची. आजही कोणा जुन्या माणसांना विचारा, का हो तुमचं लग्न कसं काय झालं? महाराज काय सांगता, आमच्या लग्नामध्ये बैलगाडीवर लग्न गेलं. कशावर? बैलगाडीवरच लग्न जात होतं. आमच्या गावाचा नवरदेव बामणोदला आला, त्याला नेण्याकरता सायकल आलती. बसच ना सायकलवर, घोडाच पाहिजे. हे संध्याकाळी किती काय उशीर होऊन गेला. तेव्हा का घोडे होते नीट असे रुसायचे ते नवरदेव. माझ्या आजीचं ना आजोबाचं लग्न कसं झालं तेवढं मला सांगा. शुकदेवजी महाराज सांगतात, राजा तुझ्या आजीचं आणि आजोबाचं लग्न मोठं विचित्र झालं. म्हणे कसं काय? एके दिवशी भगवंत, रुक्मिणी माता, वसुदेव देवकी एकत्र बसलेले असताना सुभद्रा मातेच्या लग्नाचा विषय निघाला. लग्नाची चर्चा सुरू होते. त्याच वेळेला बलराम दादा आले. काय मीटिंग भरली आहे? काय मीटिंग भरलेली आहे? देव दादाला सर्व गोष्टी सांगत नव्हतं. कारण दादाचं जीवन असं होतं, मुळाभर इकडे का गाजरभर तिकडे.
देव म्हणले काही नाही हो दादा, कपाशी द्यायची का? मी बाबाला विचारलं. तू गुपचूप पैसे रे. दादाला माहिती होतं देव कधी खरं बोलत नाही, खरं बोलणारे वसुदेव होते. बाबा सांगा काय विषय होता? अरे बलरामा, तुला कळत नाही म्हणे. काय? तुझी बहीण उपवर झालेली आहे, तिच्या लग्नाविषयी चर्चा सुरू होती. हा, काय विचार करायचा? माझ्या बहिणीचं लग्न झालं. झालं? कोणाची रे? माझा पट्ट शिष्य दुर्योधन याला माझी बहीण दिली. जे हो नये तेच गोष्ट झाली. दुर्योधनाबरोबर सुभद्रा मातेचं लग्न ठरवत आहे. देवाला ती गोष्ट मान्य नव्हती. देवाने अर्जुनाला निरोप दिला, अर्जुना, माझी बहीण तुला द्यायची आहे, परंतु घरात दादानं सांगितलेलं आहे की ते दुर्योधनाला द्यायची आहे. तर कशी न्यायची ते तू पाहून घे. कारण देवाचं घरात काही चालेना, आणि ज्या माणसाचं घरात काहीच चालत नाही तेच माणसं बाहेर जास्त दादागिरी धावतात. देवाच्या घरात काही चालेना, कारण देवाने अगदर जाहीरनामा लिही दिला होता, मी तुझी आज्ञा पाळेन. अर्जुनजी महाराज संन्यासाचं रूप घेऊन आले. आता अगोदर गोरा पान, उंच पुरा, पिळदार शरीर, कुरळे केस, संन्यासी असा दिसे की नुसता पाहता बरोबर लोक पाहत बसत. असा संन्यासी तर कधी पाहिलाच नाही. आणि अशी गोष्ट आहे महाराज, ओरिजिनल सोन्याच्या बांगड्यापेक्षा कोणत्या बांगड्या जास्त चमकतात? बेंटेक्सच्या. परमिटच्या गाड्यांपेक्षा बिगर परमिटच्या गाड्या जोरात पळतात. असली साधूपेक्षा नकली साधू जास्त चमकतात. हे गर्दी, साधू बुवा आला, साधू बुवा आला. बलराम दादाच्या कानावर गेला, साधू बुवा आला. बलराम दादाही आले. साधूच्या समोर काही वस्तू, हट, काही ठेवू नका, मला काही लागत नाही. बलराम दादाने पाय धरले, गुरुदेव काही करा पण दोन उपदेशाच्या गोष्टी आम्हाला, आम्हाला गरज नाही. बलराम दादा पाय सोडत नाही. आणि जो म्हणतो आम्हाला काही नको काही नको, अशा लोकांपासून सावध राहा. सुरुवातीला लोक म्हणतात आम्हाला काहीच नको काहीच नको, आणि जाताना टेम्पू भरीसन घे जातात. मग गुरुदेव दादाचे दोन शब्द सांगा. साधुवानं प्रवचन केलं. आ हा हा, लोक म्हणता याला म्हणता प्रवचन. आता तो का खरा साधू होता? तो का गीतेचे श्लोक म्हणणारा होता? हे संसाराची गोष्ट सांगे. सासूबाई अशी होती, सुनबाई तशी होती. नाठाळ सासू, खट्टाळ सून, काय असं ते सांगत जायचं. लोक भले खुश. बलराम दादानं तर पाय धरले. गुरुदेव चातुर्मास आमच्याच गावात काढा. आमच्या गावातले लोक भाविक होते. हट म्हणले, आम्ही रोज फिरणारे संन्यासी आहे, मिराणांडे. हा न करता बलराम दादाने गयावया केल्या आणि साधू बाबा राहिले. मग हे साधूच्या प्रवचनाला गर्दी. बलराम दादा कृष्ण परमात्म्याला म्हणायचे, कृष्णा तूही चालणार आहे? देव म्हणले मला काही यायची गरज नाही. अरे चल म्हणले, साधुबा खूप चांगलं प्रवचन करतो. साधुबाच्या पायाला म्हणजे तुझी बुद्धी चांगली होईल. भगवंत म्हणले आम्ही कोणत्याच साधूच्या पायावर डोकं ठेवत नाही. तुम्हाला बुद्धी जर चांगली करायची असेल तर हा माथा फक्त तुकोबरायांच्या गाथ्यावरच ठेवा. कशावर ठेवायचा? जो वाचेल गाथा त्याचा होईल चांगला माथा. कोणत्या भोवाच्या नादाला लागायचं नाही. कोणत्या साधुनीनं बुवानीनं काही नाही. नाही महाराज येत आहे. महाराज कशाचा महाराज येतो आहे? तुकोबरायांची अभंग गाथा वाचा, तुमचं कल्याण होईल. आमच्यासारख्या बुवा लोकांच्या नांदी लागसाल तर तुम्ही मातीत जासाल. गाथ्याची आणि ज्ञानेश्वरीची संगत करा. आमच्यासारखी माणसं स्वार्थापोटी काही सांगतात. गाथा ज्ञानेश्वरी हे श्रेष्ठ दैवत आहे. आमचे गुरुजी सांगायचे, ज्याला आपला माथा नीट करायचा असेल ते म्हणायचे, ज्याला असेल माथा त्याने वाचावा गाथा, आणि जो वाचणार नाही गाथा त्याला हाणाव्या दोन. वैकुंठवासी नथुसिंग बाबाचे शब्द होते, ज्यांचे दौरा इथे येत होते. बाबा असे म्हणायचे. देव म्हणले मला गरज नाही. बलराम दादा म्हणले अरे एकदा ते हट म्हणले.
मग साधोबा मठात राहायचे, पण जेवणाचं काय? मग घरोघरी जेवण लावले. मग साधोबा एके दिवशी देवाच्या घरी जेवण आला. सकाळीच गर्दी चालली. देवाने विचारलं, हा काय आहे? म्हणे कृष्णा आज कुठंच जायचं नाही. म्हणे का? आज साधुबा आपल्या घरी जेवायला येतो आहे. देव म्हणले मला अर्जंट काम आहे, जमणार नाही, आज कोणतंही काम असो तू जायचं नाही. साधुबा येतील, साधुबाची सेवा कर, आशीर्वाद घे, तुझं कल्याण होईल. देव म्हणले कोणता साधू आपल्या घरी आलेला चालणार नाही. फार झालं, साधूला एक माणसाचं नाही 4 लोकांचं जेवण मठावर पाठवा, तो साधू खावा का फेको तिकडे. म्हणजे घराचा मालक तू आहे का मी? आज्ञा काय? जाहीरनामा. तू तू माझी आज्ञा पाडणार ना? आज जायचं नाही. देव घरी बसले. मग आला साधू. आता असलीपेक्षा नकली साधू मोठा डामडोल उभा करता. ते छत्री आणली, भालदार आणले, चोपदार आणले, पिंगाणीवाला आणला. बापा बापा, काय साधूचा थाट. पाय धुवायला पाठ, साधूचा थाट, उदबत्त्याचा घमघमाट, जेवायला बसायला पाठ, ताटाला पाठ. बापा बापा बापा, अत्तरदाणे, गुलाबदाणे, साधूची तानाताने. बापा रे. बलराम दादा म्हणले, अरे साधूच्या पायाला, साधूच्या पायाला. देवाला का पटते? बऱ्याच घरात गेल्यानंतर त्या घरातल्या आईवडील म्हणतात, अरे महाराज आले, बुवाच्या पाया पड. त्या तरुण पिढीला पटता का बुवा? मग पाया पड, पाया पड. त्यांना काही पटत नाही, पण हे आग्रह करता. मग आता जाऊ द्या, घरात वादविवाद करण्यापेक्षा येता. लक्षात ठेवा. अरे नीट पडणं, नीट पडणं. तो औषध तो दरवाजाच्या बाहेर. देवही आले, धरले पायनं असे ढकलून दिले. साधूबा म्हणला पाय ढकल का काही कर, आता आलो आहे, आता कार्यसिद्धीला नेण्याशिवाय जाणार नाही. साधूबा जेवायला बसले. बलराम दादा वाढताय. सुभद्रा माता आली. दादा मी त्या साधूबाला जरासं वाढू. गुपचूप बैस. साधूबाला काही वाढायचं काम नाही. नाही जरासं 2-4 भजे वाढून येते. गुपचूप बैस सांगलं ना, दादा वाढताय. बलराम दादाचं लक्ष गेला. काय झालं कृष्णा? काही नाही, चालू द्या तुमचं तुमचं. सुभद्रा काय झालं? काही नाही. मी म्हटलं साधूबाला 2-4 भजे वाढू का? तर दादा माझ्यावर रागवला. रागवला? तो घराचा मालक आहे का मी? वाढ. देवान सांगितलं, दादा हे काय आहे? तू गुपचूप बैस. वाढ सुभद्रा. मग सुभद्रेनं भजे आणायला पाहिजे ना 2-4. सुभद्रेनं 15 किलो भजाईचं टोपलं आणलं. आणि 15 किलो भजाईचं टोपलं साधुबाच्या पानावर उघडं मारलं. वरणात बी भजे, भाजीत बी भजे, बासुंदीत बी भजे, भातात बी भजे, सर्व भजेच भजे झाले. मग साधुबानं पानाकडे पाहायला पाहिजे की नाही? सुभद्रा मातेकडेच पाहू लागला. देव म्हणला, दादा पाहतो साधुबा आपल्या बहिणीकडे कसा पाहतोय. बलराम दादा पुढे म्हटले, अरे कृष्णा तुला कळत नाही, आपल्या बहिणीचं लग्न करायचं आहे. साधुबा तिच्यावर कृपा दृष्टी करताय. त्यांच्या कृपा दृष्टीने आपल्या बहिणीला चांगला नवरा भेटेल. देव म्हणला, कशाचा चांगला नवरा भेटेल? तोच तिचा नवरा होईन. आता साधुबानं ओळखलं रत्नाय न्यायचं कसं. सांगितलं चातुर्मासाची समाप्ती करायची आहे. मग सर्वांनी प्रभाग क्षेत्रावर जायचं. देवाने युक्ती केली, ऐका प्रभाग क्षेत्रावर फक्त माणसं जातील, बायांनी यायचं. मग सर्व माणसं निघाले. पूर्वीच्या काळामध्ये भगिनींचा हिस्सा ठेवत नव्हते लोक, कारण भगिनी आल्या की मग सर्वच गोष्टी वाटल्या. समाप्ती करता जायला निघाले. सुभद्रा आली. दादा मी येऊ का? देव रागवले, तुला अक्कल आहे का? नियम काय आहे? फक्त माणसांनी जायचं, पंगत करायची ना परत यायचं. कशा करता आले? काही यायचं नाही. बलराम दादांनी पाहिलं. काय झालं देवा? काही नाही, चला चला झाली तयारी, निघा. सुभद्रा काय म्हणते? काही म्हणत नाही, चला. सुभद्रे काय झालं? मी म्हणलं, सुभद्रा सांगते, मी म्हणते की मी येऊ का प्रभाग क्षेत्राला? दादा रागवला. तो मला काय बैस रथावर. जेवण सांगितलं, दादा कोणत्या बाया येत आहे? तिला का घेताय? बोलू नको, बसू दे तिला.
अरे कृष्णा तुला काही डोकं आहे? म्हणे काय? अरे आपली बहीण आहे, तिचं लग्न करतोय. आता लग्न झाल्यानंतर तिला कसं घर भेटतं न काय घर भेटतं? वारकऱ्याच्या घरी जाईन तर आळंदी पंढरपूर पाहिजे. कपायाला देव घासणाराच्या घरी गेली तर कशाला आळंदीनं पंढरपूर आहे. त्या लाल टिक्यावाल्याच्या घरी बी गेली तर कशाचं पंढरपूर न आळंदी आहे. समजलं ना तुम्हाला सर्व? आपल्या घरी आहे तेथपर्यंत पाहू दे म्हणले. आणि गेले प्रभात क्षेत्राला गेले. प्रवचनाची वेळ ठेवली 3 वाजता. कोणी घोंगड्या घे, कोणी बांगड्या घे. 3 वाजले, हरे राम सुरू झाले. साधू बुवा काही ना. 2:15 झाले, 3:30 झाले, तरी साधू बुवा काही नाही. साधू बुवा कुठं आहे? साधू बुवा कुठं आहे? शोध घेत आहे. काही साधू बुवा सापडेना. मग ते डुमणे डामणे पोरं खेळत होते. का रे पोरं, साधू बुवा पाहिला म्हणे. हो म्हणे. कुठे गेलाय? म्हणे इकडे गेलाय. केव्हा रे? म्हणे सकाळचाच गेलाय 10 वाजेचा. कोण कोण? म्हणे साधूबाईनं आपली राजकुमारी रथात बशीचं इकडे गेले. बस त्या पोरांनी सांगितलं. बलराम दादाला राग आला. साधूबा आमची बहीण घेऊन गेला, आता जातो साधूबाला मारून टाकतो न बहीण घेऊन येतो. सर्व युद्धाची तयारी झाली आणि युद्धाला निघाले बलराम दादा. भगवंत धावत परत आले. दादा पंगत बसवू का? बलराम दादाचा राग आला. कशाची पंगत रे? देव म्हणले तुमची काय भानगड झाली मला माहिती नाही. म्हणजे तुला माहिती नाही? आता देवाला माहिती नव्हतं. देव म्हणले मी तर भाजीच लोणतोय, वरणच लोणतोय. पंगत बस. कशाची पंगत नाही ना काही नाही. अरे कृष्णा, तो साधुबा आपली बहीण घेऊन गेला, आता जातो साधुबाला मारतो ना आपली बहीण घेऊन येतो. देव म्हणला जा ना. मारी त्याच्या पुढे पुढे नाचत. मी सांगे तो साधुबा आणि चोर आहे तरी त्याच्या पुढे पुढे नाचत. मारी स्टेजवर जात साधुबाला हे बैलगाड्या, हे ट्रॅक्टर भरी आहेत. अरे कोण कितल्या पाण्यात आहे तर आम्हाला माहिती आहे. म्हणजे पण ते बोललं की मग ते लोक म्हणता यायचं जमत नसेल. म्हणजे तुला माहिती होतं? म्हणे हो, मी पहिल्याच दिवशी ओळखलं की तो साधुबुवा नाही आहे. अरे तू ओळखलं होतं मग मला काय नाही सांगितलं? हा, मी जर बोलायला लागलो तर तुम्ही म्हणता तुला काही अक्कल नाही, तू लहान आहे. आपलं घरात कुठे चालतं? म्हणजे चितबी मेरी ना. म्हणजे तू ओळखलं होतं की तो साधुबुवा नाही? म्हणे हो. मग कोण आहे रे तो साधुबुवा नाही का? म्हणे आपल्या आत्याचा पोरगा अर्जुन आहे म्हणे. तो घ्या. अर्जुनाने माझ्याशी धोकाबाजी केली, आता जातो अर्जुनाला मारून टाकतो ना आपली बहीण घेऊन येतो. देव म्हणले दादा साधुबाने आपली बहीण नेली ही गोष्ट खरी आहे. कोण सांगतं? म्हणे हे पोरं सांगतात. त्या पोरायला बोल अरे इकडे अरे साधुबा इकडे गेलाय. म्हणे हो. कोण कोण होतं रे? म्हणे साधुबानं राजकुमारी रथात बसून गेले. अरे रथ कोण हाकलत होता? मग त्या पोराईनं सांगलं आपली राजकुमारी रथ हाकल्यान तो साधुबा रथात बसेल होता. देवान सांगलं दादा गुपचूप बसा. झाकली मोठ 1.25 लाखाची. साधुबुवानं आपली बहीण नेली नाही, आपल्या बहीणनं साधुबुवा नेला. कशाला आता जास्त बोलता म्हणले? गावात थुथू होयापेक्षा लगन लाई देन. असं तुझ्या आजीचं ना आजोबाचं लग्न झालेलं आहे. आणि मग श्रुतदेव ब्राह्मण त्याच्या घरी गेलेले आहे. ही कथा येते आहे. त्याच्या पुढे वेद स्तुती येते आहे. वेद जया गाती श्रुती म्हणती नेती नेती. वेद भगवंताचं वर्णन करतात. असा तो भगवंत आहे. नंतर राजाने एक प्रश्न केला. राजाला प्रश्नाची काही गरज नव्हती, परंतु तुमच्या आमच्यासारखे सामान्य जन देवाच्या चरित्रावरती संशय घेतात. म्हणून राजाचा प्रश्न आहे, गुरुदेव मी असं ऐकलं की जे महादेवाची भक्ती करतात ते लवकर श्रीमंत होतात आणि जे लक्ष्मीपती नारायणाची उपासना करतात ते मात्र श्रीमंत होत नाही, असं मी ऐकलं. देवासुर मनुष्येषु ये भजन्ते शिवम शिवम प्रायस्ते धनिनो भोजा न तू लक्ष्म्यापती मरीम.
लक्ष्मीपती हरीची जर उपासना केली तर माणसाला जास्त श्रीमंती भेटत नाही. परंतु पार्वतीच्या पतीची उपासना केली तर माणसं ताबडतोब मनोकाम पूर्ण होतो. आणि मला वाटतं ही गोष्ट येत्या 4-5 वर्षामध्ये जास्त पसरली. पार्वतीच्या पतीची उपासना केली तर लगेच मनोकाम पूर्ण होतो. भगवंताची पूजा अर्चा केल्यानंतर माणसं श्रीमंत होत नाही. काही लोक चुकीचे माणसं आमच्या देवावर आरोप करतात. वारकरी शेळे तुकडे पार करी, यायचा देव विटेवरी, हे झाले भिकारी. अरे आम्ही भिकारी असो, परंतु आम्ही भिकारी आहे. होईना भिकारी पंढरीचा वार करी. आम्ही भिकारी हो, पण पंढरपूरचेच वारकरी राहू, इतरत्र नाही जायचं आम्हाला. काही मूर्ख माणसं प्रलोभन दाखवतात. आमच्या संप्रदायात या आमची मंत्र उपदेश घेतला की लगेच तुम्हाला लक्ष्मीची प्राप्ती होईल. मला सांगा, कोणत्या पंथाचा उपदेश घेतल्यानंतर माणसं श्रीमंत होता? आणि असं जर असतं तर एवढे मोठमोठे कारखाने 4-12 8-12 करायची गरजच पडली नसती. सर्व लोक नुसता उपदेश घेते, मठातच जाई बसते. इतर पंथामध्ये भूलथाप आहे. एकच असा पंथ आहे, डोळस लोकांचा पंथ, की तुम्ही सदाचार ठेवसाल तरच तुमचं चांगलं होईल, एरवी तुमचं चांगलं होणार नाही. आणि ते सांगणारा पंथ जर कोणता असेल तर तो पंथ आहे वारकरी संप्रदाय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. तर मला एकच सांगायचं आहे, भगवंत ची उपासना केल्यानंतर माणसं श्रीमंत नाही होत. तुम्ही कर्म करा. कोणताच उद्योग धंदा केला नाही, मग सकाळपासून नुसतं भगवंताचं नामस्मरण केलं, पैसे येतील आपल्या घरात? कर्म करणे. आणि वारकरी संप्रदायाचा उद्देश आहे प्रत्येकाने आपापल्या कर्मामध्ये ईश्वराची पूजा समजून ते कर्म करायचं. हा संप्रदायाचा संदेश आहे. केवळ देवदेव करत बसणे हा संप्रदायाचा संदेश नाही. तुमचं कर्म, तुमच्या वाट्याला आलेलं कर्म इमानी इक्बालाने ईश्वराची पूजा, ईश्वराची सेवा समजून करा. तुम्हाला तिच्यात यश प्राप्त होईल, समाधान प्राप्त होईल. पण देवा असं तर काही आम्ही पाहिलं नाही. महादेवाची उपासना करणाऱ्या लोकांना ताबडतोब वस्तूची प्राप्ती होते आणि भगवान विष्णूची पूजा करतात, लक्ष्मीच्या पतीची उपासना करतात, ते मात्र जसेचे तसे राहतात. हे कसं काय? शुकदेवजी महाराज सांगतात, राजा, महादेवाचा एक भक्त होता, शकुनीचा मुलगा, नाव त्याचं वृकासूर. हा केदारनाथ क्षेत्रावरती राहत असताना त्याने महादेवाची उग्र तपश्चर्या केली, परंतु महादेव प्रसन्न होईना. सरते शेवटी त्याला राग आला, यज्ञकुंड पेटवला, तलवार घेतली ना आपला पाय तोडला, यज्ञात आहुती टाकली, तरी देव येईना. गुडघ्यातून पाय काढला तरी देव येईना, मांडीतून पाय काढला तरी देव येईना, दोन्ही पाय तोडून टाकले, हात तोडून टाकला तरी देव येईना. राग आला, सरते शेवटी तलवार घेतली, मानेवर ठेवली, मुनकस टाकतो. मानेवर तलवार ठेवता बरोबर भगवान महादेव प्रकट झाले. अरे वृकासुरा, असं काय करतोय? देवा, तू येत नाही म्हणून मी हा प्रयोग केला. भगवंताने वृकासुराचं शरीर जसंच तसं केलं. सांग तुला काय पाहिजे? वृकासुराने सांगितलं, देवा, मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवी तो जळून भस्म झाला पाहिजे. महादेवाने तथास्तु म्हणलं. मग
याच्यात सुरू झालं. माझ्या हात ठेवल्यानंतर लोक भस्म होतील म्हणून लोकांनी त्याचं नाव ठेवलं भस्मासूर. हा आला की लोक धावायचे, भस्मासूर आला, धावा धावा, पळा पळा. आणि परिणाम याला मोठा आनंद वाटे. एके दिवशी नारदाची गाठ पडली. नारदाची गाठ पडल्यानंतर नारदाच्या अंगावर धावून गेला. नारद घाबरणार आहे का? अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिती, भक्ताजवळ अभय नावाचा गुण आहे म्हणल्यानंतर नारद जसे का रे मला घाबरत नाही? म्हणे नाही. काय आहे असं तुझ्याजवळ? म्हणे मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवील तो जळून भस्म होईल. नारद म्हणला का रे भाऊ, तुझ्या घराच्या भीतीला भीत नाही भीत आहे का? बांधायला बांधाय का? काही घेणं नाही देणं नाही, आम्हाला कशाला मारतो आहे? बरं आम्हाला गावात घर नाही, शेतात जमीन नाही, झाडाखाली राहतो, भिक्षा मागतो ना पोट भरतो, आम्हाला मारून काय भेटणार आहे? तुला जरी देवाने वरदान दिलं असेल तर अशा मोठ्या श्रीमंत माणसाच्या डोक्यावर हात ठेव की त्याचं संपूर्ण राज्य प्राप्त होईल आणि त्याची सुंदर बायको बी प्राप्त होईल. आमच्यासारख्या बिगर खातेदाराला मारीसन काय उपयोग आहे? नारदाचा उपदेश त्याला पटला. मग म्हणे असा कोण पुरुष आहे की ज्याच्या डोक्यावर हात ठेवल्यानंतर राज्यही प्राप्त होईल ना त्याची सुंदर बायकोही प्राप्त होईल? नारदाने उलटी चाबी फिरवली. कोण म्हणजे? ज्यानं तुला वरदान दिलाय त्याच्याच डोक्यावर ठेव हात. अगदरच असुर नारदाचा उपदेश आणि महादेवाच्या डोक्यावर हात ठेवण्याकरता निघाला. महादेवाने ओळखलं की याची मनोभूमिका चांगली नाही. महादेव तिथून धावायला लागले. वास्तविक महादेवही त्याला शिक्षा देऊ शकत होते, परंतु मी दिलेल्या वरदानाचं खंडन मीच करणं ही चुकीची गोष्ट आहे म्हणून महादेव धावायला लागले. भगवान विष्णूचं स्मरण केलं. भगवंत तिथं प्रकट झाले. कोणाच्या रूपात? आता तुम्ही कसे भागवत ऐकले मला माहिती नाही, पण मी सांगितलं जे आम्ही वाढीव सांगतो तेही तुम्हाला सांगतो की आमचे गुरुजी जितकी कथा वाढीव सांगायचे ते सांगतो, पण इथं जेवढं लिहिलेलं आहे तेवढंच आम्ही बोलतो. भागवतात लिहिलेलं आहे भगवंत प्रकट झाले ते एका बटू ब्राह्मणाच्या रूपात. तुम्हाला मोहिनीपणे सांगितलं कोणते भागवतकार होते ते मला माहिती नाही. जर माझ्या वाक्यावर तुमचा विश्वास नसेल तर खुशाल तुम्ही 520 नंबरचं पान आहे त्या पानावरचे हे श्लोक स्वतः पाहू शकतात. 29 पासून भगवंत बटू ब्राह्मणाच्या रूपात प्रकट झालेले आहे आणि महादेव तिथून धावत पडत गेले. हा भस्मासूर धावत आला. भगवंत लागवे म्हणून म्हणताय, अरे 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 हे शकुनी नंदना, तू अत्यंत थकलेला आहे, जरा थांब. अरे स्पष्ट दिसतोय तुझ्या शरीरावरती श्रम झाल्याच्या खुणा आहे. तू फार लांबून आलास की काय? अरे थोडीशी विश्रांती घे. या जगतामध्ये सर्व सुख उपभोगण्याचं साधन जर कोणतं असेल तर हे शरीर आहे. पहा देवाचे वाक्य किती गोड आहे. तुम्हाला जगातले सर्व सुख उपभोगायचे असेल तर तुमच्याजवळ काय पाहिजे? शरीर. आणि ह्या जगतात खरा श्रीमंत व्यक्ती कोण आहे? अंबानी, अदानी? ह्या जगतात खरा श्रीमंत व्यक्ती तो आहे की ज्याचं शरीर चांगलं आहे, तो श्रीमंत आहे. आणि ज्याचं शरीर चांगलं नाही त्याच्या घरी कधी कोट्यवधी रुपये असले काही उपयोग नाही. मग त्याला म्हणलं का हो घ्यानं मिळा, नाही नाही साखर नाही चांगली आहे, घ्यावं तूप जरासं, नाही नाही बीपीचा त्रास आहे. काय खातो मग डॉक्टरनं सांगला फक्त ताक न भाकर खात जाय. लक्षात ठेवा. हे समर्थ गृहस्था, या वेळेला तू काय करू इच्छित आहे हे सांगण्यासारखं असेल तर मला सांग. कारण या जगतामध्ये शहाणे लोक एकमेकांच्या सहकार्याने आपले काम करून घेतात. तुला जर वाटत असेल तर मला तुझं कार्य सांग, मी तुला मदत करू शकतो. देवाची लागवी वाणी ऐकता बरोबर भस्मासूर देवाच्या बोलण्यामध्ये आला आणि त्याने सांगितलं, हे बटू मला त्या महादेवाच्या डोक्यावर हात ठेवायचा. महादेवाच्या डोक्यावर कशा करता रे? म्हणे महादेवाला जाणल्यानंतर महादेवाचं कैलासाचं राज्य आणि त्याची सुंदर पत्नी
पार्वती मला भेटेल. परंतु तू हात ठेवल्यानंतर तो जळेल. कोण सांगितलं? म्हणे महादेवानंच वरदान दिलाय. देवान डोक्याला हात लावला. अरे भस्मासुरा, काही युट्यूब काही बातम्या पाहतो की नाही, पेपर वाचतो की नाही? म्हणे काय? महादेवाचं मंत्रीपद कधीच गेलाय. महादेवाच्या चिठ्ठीनं कोणालाही नोकरी लागत नाही. पैसे बी घेतले का त्याने? अरे त्या दक्षिण शाप दिलाय, याला कोणी देव म्हणायचं? यज्ञातला त्याला आविर्भाग देत नाही. आणि तो कशी काय सेवा घेतली? एक नंबरचा लबाड महादेव आहे. कोण म्हणताय? बटू. अरे त्याने तुझ्यातून सेवा घेतली आणि खोटं वरदान दिलं. भस्मासुर म्हणतो हा खरंच हो. त्या दक्षिण शाप दिलाय की याला कोणी देव म्हणायचं नाही. तो भस्मासुर 16 गोंधळला. अरे त्याचं वरदान खोटं आहे. खरंच खोटं आहे. माझ्या बोलण्यावर विश्वास नाही? ठेव तुझ्या डोक्यावर हात. अरे तू एक नंबरचा लबाड आहे. मग तू आणि मी आपण दोघंच्या दोघं त्याला शिक्षा करू. मी तुझ्या बरोबर येतो. मग त्या शापाची वरदानाची प्रतिज्ञा पाहण्याकरता भस्मासुराने आपला हात आपल्या डोक्यावर ठेवला आणि जळून भस्म झाला. अशी कथा इथं आहे. तुम्ही कथा ऐकली. मोहिनीच्या संगी तो नाचायला लागला. तिनं हात वरती केले तसं त्याने हात वरती केले. अशी कथा इथं लिहिलेली नाही. कथेचं तात्पर्य काय? महादेवाने भस्मासुराला वरदान दिलं की तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो जळून भस्म होईल. त्याच्याने भस्मासुराचा फायदा झाला का मेला? मेला. माझा पांडुरंग असं वरदान देत नाही. पांडुरंग कोणतीही वस्तू मागितल्यानंतर या वस्तूने या भक्ताचं हित होईल का अहित होईल याचा अगोदर विचार करतो, नंतर ती वस्तू देतो. सोपं गणित सांगतो. एक लहानसा मुलगा खेळायला लागला आणि खेळता खेळता त्याच्या हातामध्ये ते भाजी कापण्याची सुरी आली. सुरी आली. आईचं लक्ष केलं. अरे सुरी सुरी खेळतोय. लगेच त्याच्या आईने त्याच्या हातातून सुरी हिसकवली. तो देईना. खूप रडू लागला. खूप रडत असल्यामुळे आजूबाजूच्या भगिनी आल्या. काय झालं काय झालं? म्हणजे त्याने सुरी घेतली होती. अगं घेऊ दे ना. सुरीची काय किंमत आहे? 10 रुपयाची सुरी आहे. मला सांगा, आईला त्या 10 रुपयाच्या सुरीची किंमत आहे का या सुरीपासून माझ्या मुलाला दुखापत होईल याची जास्त भीती आहे? दुखापत होईल याची भीती आहे. माझ्या पांडुरंगाला याला द्यायला काही हरकत नाही, पण हे दिल्यानंतर हा सन्मार्गाने राहील याची गॅरंटी नाही. हा चुकीच्या मार्गाने जाईल. म्हणून देव आपल्याला काही देत नाही. देवामध्ये दोष नाही. देव तर देण्याकरता जिथं उभा आहे. विटेवरी ज्याची पाऊले समान, विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दान शूरदाता. तोच दान शूरदाता आहे. तुम्ही म्हणाल ते द्यायला तयार आहे, पण तुमचं हित होतं का अहित होतं हे पाहून देव देतो. गुरुजी दुसरा दृष्टांत सांगायचे. एका सावकाराला 2 मुलं होते. खूप मोठी गळगंज संपत्ती होती. मोठा मुलगा आला. बाबा मला 1000 रुपये द्या. परंतु वडिलांना माहिती होतं मुलगा सर्व बाजा जमा करणार आहे. बाजा जमा करणारा माहिती आहे ना? दारूबाज, गांजाबाज, सट्टाबाज, पत्ताबाज. त्याने सांगितलं घरामध्ये 1 रुपया नाही आहे. 1000 रुपये कुठून देऊ? मुलगा आजवा तजवा बोलतोय पण 1 रुपया म्हातारा देणार. म्हातारा 1 रुपया देत नाहीये. गोपाल कृष्ण भगवान की जय. बोला.
गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि मग त्या सावकाराने त्याला 1 रुपयाही दिला नाही. 1 घंटा तो वडिलांची अद्वा तद्वा बोलत राहिला. राग राग तिथून निघाला. तो त्या दरवाजातून बाहेर निघतोय, तिथंच त्याचा धाकटा भाऊ भेटला. तो धाकटा भाऊ सदाचार संपन्न होता. सावकाराचा त्याच्यावर विश्वास होता. मग तो आला, म्हणला बाबा मला 10,000 रुपये पाहिजे. कशा करता रे? म्हणे शाळेची फी भरायची आहे. म्हाताऱ्याने लगेच कपाट उघडलं, 10,000ची गड्डी त्याच्या हातात दिली. दोघं मुलं कोणाची आहे? एकाच सावकाराची आहे ना. मग एकाला 1 रुपया देत नाहीये, 1000 रुपये मागण्याकरता त्याने 1 घंटा भांडण तरी सुद्धा गोपाल राहू द्या संपलं जाय आता काही नाही. 5 मिनिटं. 1,000 रुपये तो देऊ शकला नाही मोठ्या मुलाला, आणि धाकट्या मुलाला 10,000 रुपये दिले. मग सावकाराच्या वागण्यामध्ये भेद आहे का मुलांच्या अधिकारात भेद आहे? मुलांच्या अधिकारात भेद आहे. तसा पांडुरंग परमात्मा तर देण्याकरता तयार आहे, पण आपला मोठ्या मुलासारखं आपलं जीवन आहे म्हणून देव आपल्याला देत नाही. लहान मुलासारखं आपण वा भगवंत तर देण्याकरता तयार आहे, म्हणून देवावर केलेले आरोप हे खोटे आहे. माझा पांडुरंग उदार, त्याच्यासारखा दानशूर दाता या जगतात कोणीच नाही. उदार तू हरी ऐसी कीर्ती चराचरी, अनंत ये थोरी गर्जता पवाडे. भगवंत उदार. नंतर सरस्वती नदीच्या तीरावरती एक संत संमेलन भरलं. 88,000 ऋषी बसलेले आहेत, आणि त्यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली की 3 देवांमध्ये श्रेष्ठ देव कोण. कोणी म्हणलं ब्रह्मदेव, कोणी म्हणलं विष्णू, कोणी म्हणलं महादेव. एक मत होईना. मग चांगलं इलेक्शन लावा. मतदान केलं, परंतु मतदानामध्ये बी लोकांनी 2-2 हात वरती केले. हे बरोबर नाही. मग परीक्षक नेमा. भृगु ऋषी परीक्षक नेमला. भृगु ऋषीचा आश्रम कुठं आहे? भृगु ऋषीचा आश्रम कुठं आहे माहिती नाही? इथं शेळगावच्या पांचाला तापी आणि वाघोरचा जो संगम आहे तिच्यावर भृगु ऋषीचा आश्रम आहे. आता सध्या तो शेळगाव बॅरेज मध्ये पाण्यामध्ये डुबला. तिथं भृगु ऋषीचा आश्रम होता. भृगु ऋषी ब्रह्मदेवाच्या भेटी करता आले परीक्षक म्हणून. ब्रह्मदेव आणि सरस्वती माता बसलेली होती. भृगुवाला ताट उभा राहिला. ब्रह्मदेव म्हणला, मूर्खा, बापाच्या समोर येऊन ताट उभा राहतो, तुला काही नम्रतेचं काही ज्ञान आहे की नाही? भृगु म्हणला, फक्त तुला नाचच माहिती आहे, माणसाचा अधिकार कळत नाही. अरे जो तुझ्या पाया पडेल त्याला तिकीट देशील, तू निवडून येऊ का नको येऊ? तू पार्टीचा अध्यक्ष होण्याच्या लायकीचा नाही. काही अध्यक्ष आहे ना, जे लोक त्या अध्यक्षांच्या पुढे पुढे करतात त्यांनाच मग तिकीट भेटतात. तो असं पाहत नाही की याची लोकांमध्ये काय इमेज आहे. हट म्हणले, तू अध्यक्ष होण्याच्या लायकीचा नाही, जो पाया पडेल त्याला तिकीट देशील. महादेवाजवळ गेले. पार्वती माता महादेव बसलेले होते. भृगु उभे राहिले. महादेवान पाहिलं भृगु आलेला आहे, गावात पळत गेले. भृगु आला, भृगु आला. कृष्ण भगवान की जय. महादेव तिथे आले. भृगु आला, भृगु आला. भृगुने महादेवाला जवळ येऊ दिला. दूर बारा, हा मंगल कोणीकडचा? चिता भस्म काय लावलाय? हाडांचे दागिने काय बांधलेले आहे? दूर बारा, मी 16तला ब्राह्मण आहे. बस एवढं म्हटलं ना, मन कुठं ना राहाय कुठं. परिणाम महादेवाला राग आला. मला अमंगल म्हणतो, त्रिशूळ उचलला ना मारूनच टाकतो याला. पार्वती मातेने पाय धरले. देवा बोलले तर बोलले, तो ब्राह्मण आहे, ब्रह्महत्या काय करता? नाही, मला अमंगल म्हणतो, त्याला मी जिवंतच ठेवत नाही.
पार्वती मातेनं समजूत काढली, देव जागेवर बसले. भृगू म्हणला, हा का देव आहे? एक शब्द अपोजिट बोलला तर लगेच ईडीची परीक्षा द्यायला लावतो. आणि म्हणले, हा तो खुनच करायला उभा राहतो, हाही पार्टीचा अध्यक्ष होण्याच्या लायकीचा नाही. आणि वैकुंठात आले. देव झोपलेले होते. असे देव झोपलेले असताना गोपाल कृष्ण गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि मग भृगू आला. भगवंताने लक्ष्मी मातेला सांगितलं, आताच्या आता उठ, आतल्या खोलीत जा. आताच्या आता उठ, आतल्या खोलीत जा. लक्ष्मी माता म्हणले, काय झालं, काय झालं? उठ लवकर. लक्ष्मी माता आतल्या खोलीत गेली. देव उठायला लागले. अर्धेच उठलेले देव तिथपर्यंत भृगू धावत आले आणि देवाच्या छातीत लात मारली. देव खाली पडले. लक्ष्मी मातेला वाईट वाटलं. अरे अरे, ब्राह्मण एवढे उन्मत्त झाले की माझ्या मालकाच्या छातीत लात मारता. म्हणून मी सुद्धा सांगते, आजपासून ब्राह्मणाच्या घरी सहजासहजी जाणार नाही. लक्ष्मी मातेला वाईट वाटलं. पण भगवंत मात्र उठून बसले. भृगू ब्राह्मणाला बसवलेला आहे. त्याचे पाय आपल्या मांडीवर घेतले. देवा, आम्ही क्षत्रिय आहे, आमची छाती दगडासारखी आहे. आपण ब्राह्मण, चारुगात्री, कोमलांगी, मला लात मारल्यामुळे आपल्या पायात काही फ्रॅक्चर झालं का? देव पाय दाबू लागले. भृगु ऋषीने निर्णय दिला, सरस्वती नदीच्या तीरावरती तीनही देवांमध्ये श्रेष्ठ देव जर कोण असेल तर तो भगवान पांडुरंग आहे. आज तो कुठे उभा आहे? पंढरपूरला. अरे, भृगु ऋषी 88,000 ऋषीमध्ये सांगतात की तो देव सर्वश्रेष्ठ आहे, तर तुम्हाला तो देव सर्वश्रेष्ठ मानायला काय हरकत आहे? तुम्ही एकदा वेळात वेळ काढा, त्या भगवंताच्या चरणावर माथा ठेवा आणि आपलं जीवन कृतकृत्य करून घ्या. नंतर ब्राह्मणाच्या घरी ब्राह्मणाचे मेलेले मुलं अर्जुनाने रक्षण करू शकले नाही, अग्निकाष्ठ भक्षण करणार म्हणून भगवंत तिथं आले आणि अर्जुनाला घेऊन 7 समुद्राच्या पलीकडे गेले. तिथं नारायणाचं दर्शन झालेलं आहे आणि त्या ब्राह्मणाचे मेलेले मुलं परत आणले. ही कथा येते आणि इथं अत्यंत प्रेमाने भरलेला दशमस्कंद समाप्त होतो. आता एकादश स्कंदाची कथा आहे, त्याचा विचार उद्याच्या दिवशी आहे. तुर्त आपली कथा इथंच समाप्त. गेल्या 2 दिवसापासून ज्या भगवंताचं मी दिव्य चरित्र सांगतोय, तो देव आज इतरत्र कुठंच नाही, तर तो भगवंत आज भिवरा नदीच्या तीरावरती उभा आहे. तो या भिवरेच्या तिरी, तो या भिवरेच्या तिरी, कट धरोनिया करी, कट धरोनिया करी, पाऊले समची साजरी, पाऊले समची साजरी, अंतरी धरोनी राहीन. असा तो भगवंत भिवरा नदीच्या तीरावर आहे. आपणही तिथं जावं, भगवंताचं दर्शन घ्यावं आणि आपल्या जीवनाची कृतकृत्यता करून घ्यावे, एवढंच सांगण्याचं तात्पर्य. तूर्त आपली कथा इथं संपली. उद्याच्या दिवशी सकाळी एकादश स्कंदाचं, द्वादश स्कंदाचं थोडक्यात चिंतन होईल, लगेच ग्रंथपूजा होईल आणि संध्याकाळच्या वेळेला आरती होईल, आपलं गीतापाठ होईल, आरती होईल. ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवा. आणि ज्यांना राशी भरायची आहे त्यांनी उद्याच्या दिवशी सर्वांनी राशी भरून घ्या. राशी भरणं हे शुभ फलदायी आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव.